शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा म्हणजेच शिंदे पाटील चषक 2026 सध्या क्रीडाप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। या स्पर्धेच्या दरम्यान दिंडोरी लोकसभेचे लोकप्रिय खासदार भास्कर भगरे यांनी मैदानावर उपस्थिती लावून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला। यावेळी बोलताना खासदार भगरे सर म्हणाले की खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते युवकांमध्ये शिस्त आणि जिद्द निर्माण करण्याचे माध्यम आहे। त्यांनी शिंदे पाटील चषकाच्या भव्य आयोजनाचे विशेष कौतुक केले। विशेषतः खेळासोबतच 100 गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्याच्या सामाजिक उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली। मैदानावर येताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात खासदारांचे स्वागत केले। त्यांनी काही वेळ सामन्याचा आनंद लुटला आणि उपस्थित युवा खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी आयोजक अध्यक्ष गणेश शिंदे पाटील, उपाध्यक्ष सुनील शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, इंजिनियर प्रशांत शिनकर, संजय शिंदे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, पप्पू वाणी, राजू बाकळी, योगेश सोनवणे, शिंदे पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। गणेश शिंदे यांच्या हस्ते खासदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या भेटीमुळे स्पर्धेला एक वेगळीच उंची प्राप्त झाली असून येवला शहरातील क्रीडा वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। अमोल भाऊ शिंदे यांचा देखील या ठिकाणी हॅलो त्यांचा देखील सत्कार खासदार भगरे साहेब सरांच्या हाताने आमचे मार्गदर्शक, आमचे बंधू आमदार आणि खासदार म्हणून आपल्या दिंडोरी मतदारसंघ व येवले शहराला मिळावी अशी आमची शिंदे पाटील फाउंडेशनची भावना आहे आणि सर्वांची इच्छा आहे। खासदार साहेब, आम्हाला सर्वांची इच्छा आहे की आमचे भव्य आमदार कुणाल भाऊ या येवले शहराला लाभवले अशी आमची सर्वांची इच्छा आहे। शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या टुर्नामेंटचं 9 वर्षापासून आयोजन होत असतं, 7 वर्षापासून आयोजन होत असतं। ही टुर्नामेंट भरवत असताना गणेश भाऊ या ठिकाणी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून या येवले शहरवासियांसाठी भर उन्हाळ्यात येवले शहरवासियांना काहीतरी मनोरंजन व्हावं आणि या ठिकाणी छोटे छोटे व्यावसायिक आहे त्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा हा असा सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन करतात। या स्पर्धेच्या निमित्ताने जवळजवळ 101 गरीब कुटुंबांना शिंदे पाटील फाउंडेशन तर्फे गणेश भाऊ शिंदेच्या हाताने 101 कुटुंबांना किराणाचं वाटप केलं जातं, जे 4 ते 6 महिने पुरेल इतका किराणा असतो। सगळ्या टुर्नामेंटसाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून देखील अनेक खेळाडू येत असतात आणि असे खेळाडू एवढे वाचण्याला पाहायला भेटतात आणि युवकांना त्यासाठी प्रोत्साहन भेटतं पुढील त्यांच्या वाटचालीसाठी। तरी भाऊ, मी तुम्हाला विनंती करतो की 2 शब्द तुम्ही बोला। शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित शिंदे पाटील चषक 2026 या स्पर्धेचं येवला या ऐतिहासिक नगरीमध्ये 7 वर्षापासून गणेश भाऊ शिंदे त्यांचे सर्व सहकारी आयोजन करताय। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण जरी येवला हे शहर असलं परंतु ग्रामीण भागाची येवला शहराचा टच आहे आणि ग्रामीण भागामध्ये अशा स्पर्धा 7 वर्षापासून घेणं आणि IPLच्या धर्तीवरती त्याचं नियोजन करणं ही अवघड गोष्ट आहे, परंतु सगळ्यांच्या सहकार्याने गणेश भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी याचं आयोजन करून येवलेकरवासी असतील किंवा तालुक्यातील सर्वांनाच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे की एक विरंगुळा म्हणून किंवा आज आपण बघतो की क्रिकेट फार जे देश खेळत नव्हते ते देश पण क्रिकेटमध्ये सहभागी व्हायला लागले आणि ग्रामीण भागातला खेळाडू सुद्धा त्याच्याकडे अतिशय गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता दाखवण्याची संधी महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध करून देण्याचं काम ही सर्व मंडळी करते आणि त्याचा नक्कीच त्यांना भविष्याच्या दृष्टीने
फायदा होणार आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य, कारण मी बघतो सगळीकडे पैसे दिले जातात, परंतु या स्पर्धेमध्ये पैसे पण आहे आणि जो संघ पहिल्या नंबरचं बक्षीस किंवा फायनल जिंकणार आहे त्याच्या मालकाला मला वाटतं गाडी सुद्धा भेट दिली जाणार आहे. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या स्पर्धेचं आहे. सगळ्यांनी आनंद घ्यावा या स्पर्धेचा आणि सगळ्या खेळाडूंनी अतिशय खेळाडू वृत्तीने या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा ही विनंती या निमित्ताने करतो. आज मला या स्पर्धेसाठी बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी सगळ्याच शिंदे फाउंडेशनच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो. येवला नगर परिषदेचे नगरसेवक गणेशभाऊ शिंदे, अमलभाऊ शिंदे यांच्या शिंदे पाटील फाउंडेशनच्या वतीनं शिंदे पाटील चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेचं येवला नगरीमध्ये जे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याचं विशेष असं आहे की आपण सगळे क्रिकेटचे चाहते आहोत, परंतु महाराष्ट्रामध्ये असे गुणवंत खेळाडू आहे. त्या गुणवंत खेळाडूंना या ठिकाणी वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून उपलब्ध करून एक चांगला खेळ येवला वासियांसाठी, तालुक्यातील असतील, शहरातील असतील, सर्वच क्रिकेट शौकीनांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि जवळजवळ 7 वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आहे आणि अतिशय भव्यदिव्य स्वरूपामध्ये. म्हणजे आज याचं वैशिष्ट्य बघितलं तर म्हणजे एका बाजूला क्रिकेटची स्पर्धा असते, दुसऱ्या बाजूला जे आपले गोरगरीब आहे त्यांना किराणा वाटप असतं. आणि या स्पर्धेचं यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे की रोख स्वरूपात बक्षीसं तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर आपले युवा नेते कुणाल भाऊ दराडे यांच्या वतीनं 4 व्हील गाडी जो फायनलला विजेता होणार आहे त्या संघाच्या मालकाला दिली जाणार आहे. आणि याचा आनंद पुरेपूरपणे सगळे येवलावासी घेत आहे. अजूनही स्पर्धा जशी जशी रंगत जाईल त्या पद्धतीने अजूनही प्रचंड उत्साहामध्ये ही स्पर्धा होते. मी त्याबद्दल गणेश भाऊ असतील, अमोल भाऊ असतील या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो.